विद्यार्थी मित्र, मी शेख हैदर आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करतो। आपण आजपासूनच समजा आपण काय करणार आहोत की जे बी प्रीवियस इयरमध्ये मागच्या वर्षी जे बी एक्झाम झालेले सर्व गव्हर्नमेंट एक्झाम वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिशियन संबंधित वेगवेगळ्या राज्यामध्ये जितके पण एक्झाम झाले त्या एक्झाममध्ये इलेक्ट्रिशियनचे जितके बी क्वेश्चन आले इलेक्ट्रिकल ट्रेडचे ते आपण सब्जेक्ट वाईज MCQ घेणार आहोत। म्हणजेच हे जितके बी आपण इथं क्वेश्चन्स घेऊ हे सारे कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन असतील। चला तर मग आज सुरू करूया मेजरमेंट ह्या सब्जेक्टपासून। तर पहिला क्वेश्चन आपल्याजवळ आहे की खालीलपैकी कोणते इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण आहे जे आर्मेचरमध्ये ग्राउंड, शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट कॉईल शोधण्यासाठी वापरले जाते। आता बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता असं उपकरण आहे की पहिला ऑप्शन काय दिलं तुम्हाला, जसं ऑप्शन एक्झाममध्ये तुम्हाला ABCD च्या फॉर्ममध्ये दिसेल, इथे तुम्हाला नंबर दिसेल 1 2 3 4 5, पण असा ABC काय नंबर असतील एक्झाममध्ये ऑप्शन असतील तुमचा ABCD च्या फॉर्ममध्ये। ठीक आहे, बघ क्वेश्चन काय म्हणलं आहे की खालीलपैकी कोणते इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण आहे, कोणता इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण आहे जे काय म्हणलं कोणता मॅग्नेटिक उपकरण आहे जे काय करेल आर्मेचरमध्ये ग्राउंड, शॉर्टेड आणि ओपन कॉईल, ग्राउंड, शॉर्टेड आणि ओपन कॉईल शोधण्यासाठी वापरलं जाईल। ठीक आहे, तर आपण काय करतो बघा आर्मेचरमध्ये शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट शोधण्यासाठी ग्राउलरचा वापर करतो। कसा वापर करतो? एक्सटर्नल ग्राउलरचा। तर हे जे एक्सटर्नल ग्राउलर हा जे ऑप्शन आहे ना, म्हणजे ऑप्शन नंबर बी, कधी कधी ऑप्शन नंबर ई म्हणून कसं काय ABCD आणि ई, म्हणजे ऑप्शन नंबर 5 का आपल्या क्वेश्चनचा उत्तर बरोबर आहे। कारण एक्सटर्नल ग्राउलर हे काय एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण काय आहे, हे काय आपलं एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण आहे। काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण आहे ज्याचा वापर आपण आर्मेचर मधील शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट आणि ग्राउंड फॉल्ट शोधण्यासाठी करतो। म्हणजे या क्वेश्चनचं उत्तर काय राहील एक्सटर्नल ग्राउलर। ठीक आहे, दुसरा क्वेश्चन पुढे, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ज्या सर्किटमध्ये वायर डिस्कनेक्ट किंवा डी एनर्जाइज न करता विद्युत प्रवाह मोजायचा असतो त्या वायर भोवती क्लॅम्प प्रकारचे साधन वापरले जाते, त्याला काय म्हणतात? तर त्या साधनाला आपण काय म्हणतो बघा, कधी कधी काय करतो समजा आपल्याकडे एखादा ट्रान्समिशन लाईन आहे किंवा एखादा कंडक्टर आहे। ठीक आहे, या कंडक्टरला आपण ब्रेक न करता म्हणजे या वायरला डिस्कनेक्ट न करता, ठीक आहे, डिस्कनेक्ट न करता किंवा याला सप्लाय पासून समजा एखाद्या सप्लायला कनेक्टेड इथं काहीतरी पर्टिक्युलर काहीतरी लोड कनेक्ट आहे, त्याला सप्लाय पासून डिस्कनेक्ट न करता किंवा सर्किट बंद न करता म्हणजे सप्लाय वायर पासून डिस्कनेक्ट न करता किंवा डी एनर्जाइज न करता विद्युत प्रवाह मोजायचा, म्हणजे याच्यातला जाणारा करंट आहे हा करंट काय करायचा आपल्याला मोजायचं आहे। तर वायर भोवती काय करतात, एक काय करतात क्लिप काय करतात, क्लिप लावतात। तर त्या क्लिपला काय म्हणतो आपण, त्या साधनाला काय म्हणतात, त्याला म्हणतात टॉंग टेस्टर, डिफरन्शियल प्रोब म्हणायचं किंवा रेक्टिफायर म्हणायचं किंवा मेगर म्हणायचं। तर या सर्किटला काय म्हणतो, या डिव्हाइसला आपण काय म्हणतो टॉंग टेस्टर। तर टॉंग टेस्टरचा उपयोग करून आपण कोणताही सर्किट डिस्कनेक्ट न करता त्याचा करंट आपण मोजू शकतो, एखाद्या कंडक्टरचा आपण करंट मोजू शकतो, म्हणजे त्याला डी एनर्जाइज न करता किंवा डिस्कनेक्ट न करता। ठीक आहे, तर दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर असेल आपला टॉंग टेस्टर। ठीक आहे, आता तिचा क्वेश्चन आहे क्रिम्पिंग एरर डॅश डॅश मध्ये उद्भवतात, रिकामी जागामध्ये उद्भवतात। ठीक आहे, ऑप्शन ए आहे आपला ॲमीटर, ऑप्शन बी आहे एनर्जी मीटर, ऑप्शन सी आहे व्होल्ट मीटर, ऑप्शन डी आहे PMMC इक्विपमेंट। ठीक आहे, PMC इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट, मराठीमध्ये त्याला साधने म्हणून, इंग्लिशमध्ये आपण त्याला इन्स्ट्रुमेंट म्हणू। ठीक आहे, तर क्रिम्पिंग एरर काय म्हणलं, क्रिम्पिंग एरर। तर क्रिम्पिंग एरर कुठं उद्भवतात? ॲमीटरमध्ये उद्भवते? नाही। एनर्जी मीटरमध्ये उद्भवते? हां, एनर्जी मीटरमध्ये येते, व्होल्ट मीटरमध्ये नाही, PMC मध्ये। तर बघा कुठे उद्भवते, हा याचा क्वेश्चनचा आन्सर काय होईल आपला ऊर्जा मीटर होईल। ठीक आहे, होईल ऊर्जा मीटर। पण पहिले क्रिम्पिंग एरर म्हणजे काय असते हे बघू। ठीक आहे, क्रिम्पिंग एरर म्हणजे काय होते, आपण समजा एनर्जी मीटर काय करतो आपण, जेव्हा पण एनर्जी मीटर आपल्या घरात कनेक्ट आपण वापरतो किंवा जिथं पण आपल्याला काय करायचं कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी मोजायचं आहे, तर एनर्जी मीटर हे काय असते कंटिन्युअसली सप्लायला कनेक्टेड असते। तुमचा लोड असो किंवा नसो, लोड कनेक्टेड असो किंवा नसो, पण एनर्जी मीटरची जे पोटेन्शियल कॉईल आहे, एनर्जी मीटरमध्ये 2 कॉईल असतात, कोणकोणते, एक करंट कॉईल, दुसरा कोणता प्रेशर कॉईल। म्हणजे एक असते आपली करंट कॉईल, दुसरी काय असते प्रेशर कॉईल। ठीक आहे, मग ही जे प्रेशर कॉईल आहे हे बघा हे कुठे सप्लायच्या पॅरललला जोडली असते, कुठं असते सप्लायच्या पॅरलल जोडलेली असते। मग आता हे पॅरललमध्ये जोडली असताना काय होईल की बघा इथं लोड आपण कनेक्ट आहे किंवा नाही, बघा समजा आपण लोड डिस्कनेक्ट केलो, लोड कनेक्ट आहेच नाही, इथं आपण कोणत्याही प्रकारचं एनर्जी कन्झम्पशन करत नाही, पण तरी पण काय आहे की हे जी प्रेशर कॉईल आहे कंटिन्युअस सप्लाय सोबत काय आहे जोडलेली आहे, सप्लाय सोबत काय आहे इथं सप्लाय सोबत जोडलेली, लोड असो किंवा नसो।
मग यामुळे काय होते की जे याची डिस्क आहे, हे डिस्क जे असते आपले कोणती इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टाईपचं काय जे आपलं काय एनर्जी मीटर असतं त्याच्यामध्ये आपण डिस्क वापरतो, जे काय करते डिस्क काय होईल रोटेट होते, डिस्क काय होते कंटिन्युअस काय होईल रोटेट होईल, स्लोली काय होईल रोटेट, कशामुळे कारण जे प्रेशर कॉईल आहे कंटिन्युअसली सारखं काय सप्लायला कनेक्टेड आहे, एनर्जाइज आहे, त्याच्यामुळे डिस्क रोटेट होईल आणि काही ना काही अमाऊंटमध्ये काय करेल त्यानं तुम्हाला एनर्जी कन्झप्शन रीड करून दाखवाल, म्हणजे काय करत लोड नसताना पण काय होते एनर्जी मीटर रीड करते, तर त्याला काय म्हणतो आपण क्रिम्पिंग एरर, त्याला काय म्हणतो आपण क्रिम्पिंग एरर. पण क्रिम्पिंग एरर जे असतात हे जे डिस्क जे रोटेट होते त्या डिस्कला काय करतो आपण अपोजिट साईडला काय करतो होल्ड करतो, त्यासाठी हे क्रिम्पिंग एरर अवॉइड करण्यासाठी, क्रिम्पिंग एरर अवॉइड करण्यासाठी. हे जे क्रिम्पिंग एरर, तर क्रिम्पिंग एरर कुठं होतात, तर क्रिम्पिंग एरर हे ॲमीटरमध्ये होत नाही, कुठं होतात एनर्जी मीटरमध्ये, व्होल्ट मीटर PMC यापैकी कुठे फक्त एनर्जी मीटरमध्ये काय होते क्रिम्पिंग एरर उद्भवतात. ठीक आहे, तर हा झाला क्वेश्चनचा आन्सर. पुढचा क्वेश्चन आपल्याकडे 2 वॅटमीटर पद्धत यासाठी लागू होते किंवा यासाठी वापरली जाते, म्हणजे कोणत्या ठिकाणी वापरतात 2 वॅटमीटर मेथड. ठीक आहे, 2 वॅटमीटर मेथड, सिंगल वॅटमीटर मेथड आणि 3 वॅटमीटर मेथड हे कुठं वापरतो आपण 3 फेज पॉवर मेजरमेंटसाठी. ठीक आहे, हे बघा हे कुठं वापरलं ते आपण बघूया 2 वॅटमीटर. 2 वॅटमीटर पद्धत कुठं वापरतो आपण, कुठं वापरतो 3 फेज पॉवर मेजरमेंट करता, कुठं वापरतो आपण 3 फेज पॉवर मेजरमेंटसाठी. तर आता इथं क्वेश्चन काय म्हटलं बघा, तुम्हाला 3 फेज पॉवर असेल तर काय असेल, एक तर आपण काय करतो 3 फेज जे कनेक्शन आहे 3 फेज कुठं कनेक्ट करू शकतो आपण, एक तर स्टार कनेक्ट करू शकतो किंवा डेल्टा कनेक्ट करू शकतो, स्टार कनेक्शन किंवा डेल्टा कनेक्शन आपण करू शकतो. ठीक आहे, तर इथं काय म्हटलं बघा 2 वॅटमीटर पद्धत कुठं वापरली जाते, फक्त स्टार कनेक्टेडसाठी किंवा डेल्टा कनेक्टेड सिस्टीमसाठी किंवा स्टार जोडलेली असो किंवा डेल्टा जोडली असो दोन्ही पद्धतीसाठी किंवा यापैकी कोणतंही नाही. ठीक आहे, पण 2 वॅटमीटर पद्धत जे ना, तर 2 वॅटमीटर पद्धत हे स्टार कनेक्टेड असो की डेल्टा कनेक्टेड असो कुठं पण दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी वापरले जाऊ शकते. म्हणजे या क्वेश्चनचा एक्झॅक्ट आन्सर काय होईल, दोन्ही ठिकाणी दोन्ही सिस्टीममध्ये वापरले जाते. 2 वॅटमीटर पद्धत वापरून आपण काय करू शकतो, 2 वॅटमीटर पद्धत वापर करून आपण काय करू शकतो 3 फेज पॉवर मोजू शकतो. ठीक आहे, मग ते स्टार कनेक्टेड असो किंवा डेल्टा कनेक्टेड असो, ते 2 वॅटमीटर पद्धत हे 3 वॅटमीटर पद्धतपेक्षा इकॉनॉमिकली काय बेनिफिशियल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आपण काय करतो 2 वॅटमीटर पद्धतचा आपण वापर करतो, मग ते स्टार कनेक्टेड सिस्टीम असू द्या किंवा डेल्टा कनेक्टेड सिस्टीम असो दोन्हीमध्ये होईल. ठीक आहे, नेक्स्ट वॅट अवर मीटरचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते. काय क्वेश्चन मिळाले आपल्याकडे, पुढचा क्वेश्चन काय वॅट अवर मीटरचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते. पहिला ऑप्शन काय म्हटलं तुम्हाला डिफ्लेक्टिंग इन्स्ट्रुमेंट, दुसरा ऑप्शन काय म्हटलं इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, तिसरा काय म्हटलं ऑप्शन दिलंय रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट, चौथा काय म्हटलं इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, तर मग जे वॅट अवर मीटर आहे, हा वॅट अवर जे मीटर आहे ना, हे वॅट अवर मीटर या 4 पैकी कोणत्या वर्गीकरणामध्ये येते, क्वेश्चन आपल्याला असं विचारलंय. तर वॅट अवर मीटर काय करते बघा, वॅट अवर मीटर काय होते, आपण काय करतो एनर्जी मोजतो, काय मोजतो हे ना एनर्जी मोजतो. एनर्जी मीटरचं युनिट काय KWH म्हणजे किलोवॅट अवर किंवा याला वॅट अवर पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर एनर्जी मोजताना काय करते, हे काय करते पॉवर कन्झप्शन काय करते किती टाइम पिरियडमध्ये, टाइम पिरियड सोबत काय करते पॉवर कन्झप्शन काय करते मोजते. ठीक आहे, म्हणजे जे असे इन्स्ट्रुमेंट काय करतात जे पॉवर कन्झप्शन काय करतात रेकॉर्ड करतात विथ रेस्पेक्ट टू टाइम, म्हणजे टाइम सोबत काय करतात काही जे इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर कन्झप्शन काय करतात रीड करतात आणि मोजतात, तर त्याला आपण काय म्हणतो इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. याला काय म्हणतो आपण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. लक्षात, याला काय म्हणू आपण इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. तर मग जे वॅट अवर मीटर हे कशा कोणत्या कॅटेगरीमध्ये आला, हे वॅट अवर मीटर आला आपला इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये. कुठं आला इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट, कारण वॅट अवर मीटरमध्ये काय करतो आपण पॉवर मोजतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे त्याला किलो वॅट अवर KWH. समजलंय, ह्याचं उत्तर काय झालं आपला इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. पुढचा क्वेश्चन आहे इन्स्ट्रुमेंटची संवेदनशीलता, याला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी. याला काय म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी. तर इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी कशा प्रकारे आपण डिफाईन करतो. ठीक आहे, हा क्वेश्चन विचारला आपल्याला की इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी काय असते. आउटपुटमधील सर्वात लहान वाढ जी निश्चितपणे शोधली जाऊ शकते. म्हणजे काय म्हणलं आपण की बघा पहिला ऑप्शन काय दिलाय की समजा एखादा इन्स्ट्रुमेंट घेतला आपण, काय घेतलो
हे काहीतरी आपल्याकडे एखादा इन्स्ट्रुमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असेल, ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर काहीतरी असेल. ठीक आहे. या इन्स्ट्रुमेंटला जर आपण काय म्हणलं, आउटपुटमधील सर्वात लहान वाढ जी निश्चितपणे शोधली जाऊ शकते. म्हणजे जर इनपुट बघा जर मी काय बोललो 5 एम्पियर जर काहीतरी ॲमीटर असेल, 5 एम्पियर इनपुट दिलं तर इथं काय होईल, समजा 5 एम्पियर काय करताना रेट करेल, काय करेल 5 एम्पियर रेट करेल. जर बघा आउटपुटमधील सर्वात लहान वाढ, ठीक आहे. मग जर आपण काय केलं इथून जर 5.1 जर केलं तर इथं पण काय आलं 5.1 एम्पियर. ठीक आहे. हे झालं आपला, हे यांना डिटेक्ट केलं, ते झालं ऑप्शन नंबर 1. दुसरा काय म्हटलं बघा, सर्वात मोठा इनपुट बदल ज्याला इन्स्ट्रुमेंट प्रतिसाद देऊ शकत नाही. ठीक आहे. तिसरं ऑप्शन काय म्हटलं तुम्हाला, आउटपुटच्या परिणामातील बदल आणि इनपुटच्या परिणामातील बदलचे गुणोत्तर, बदलचे गुणोत्तर. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 दिले, स्थिर इनपुटच्या पुनरावृत्ती अनुप्रयोगासाठी म्हणजे ॲप्लिकेशनसाठी. ठीक आहे. आउटपुटची मूल्यांची जवळीकता. ठीक आहे. आता बघा इथं काय होतं, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय म्हटलं आपल्याला, की सेन्सिटिव्हिटी आपल्याला डिफाईन कसं करतो आपण. सेन्सिटिव्हिटी आपण अशा पद्धतीने डिफाईन करतो की चेंज इन आउटपुट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन इनपुट, द रेशिओ ऑफ चेंज इन आउटपुट ऑफ द इन्स्ट्रुमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन इनपुट. म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट जर घेतला आपण, एखादा इन्स्ट्रुमेंट जर कन्सिडर केलं, त्याच्या आउटपुटमध्ये होणारा बदल कोणासोबत, जर इनपुटच्या बदलासोबत, त्याचं जे रेशो असते, काय असते रेशो, म्हणजे चेंज इन आउटपुट टू चेंज इन इनपुट, याला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी, और याला म्हणतो संवेदनशीलता. सेन्सिटिव्हिटी और संवेदनशीलता म्हणजे काय की जर आपला जर इनपुटमध्ये स्मॉलर अमाऊंट ऑफ क्वांटिटी जर चेंज झाली तर आउटपुटमध्ये ते डिटेक्ट झाला पाहिजे. आपण त्याला हायली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट. आणि आयडियल कंडिशन असते कोणत्या इन्स्ट्रुमेंटची, त्यांना काय असलं पाहिजे, स्मॉलर छोटा जर बदल झाला इनपुटला तर आउटपुटमध्ये ते डिटेक्ट करता आलं पाहिजे. हे कोणत्याही इन्स्ट्रुमेंटची एक चांगली क्वालिटी असेल लक्षात. पण सेन्सिटिव्हिटी आपण आणखीन पद्धतीने काय कसं डिफाईन करू शकतो याला. सेन्सिटिव्हिटी काय असते, सपोज सेन्सिटिव्हिटी म्हणलो, सेन्सिटिव्हिटी एस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे काय, इनवर्सली प्रोपोर्शनल टू फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे जी पण समजा काय असेल तुमची फुल स्केल असेल, हे बघा हे आपली काहीतरी स्केल आहे, हे स्केलची जे फुल स्केल डिफ्लेक्शन असेल, फुल स्केल डिफ्लेक्शन, तर फुल स्केल डिफ्लेक्शनच्या कसं आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात. सेन्सिटिव्हिटी काय असते, फुल स्केल डिफ्लेक्शनच्या व्यस्त प्रमाणात असते. ठीक आहे. याचा युनिट जर आणखी कधी बघा, आता याच्या सेन्सिटिव्हिटीचं तुम्हाला युनिट पण एक्झाममध्ये युनिट पण विचारू शकते. तर काय असते, ओहम. सेन्सिटिव्हिटीचं युनिट काय असते, ओहम पर व्होल्ट, ओहम पर व्होल्ट हे झालं सेन्सिटिव्हिटीचं युनिट. बघा लक्षात. म्हणजे सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय झालं बघा, एक तर काय म्हणलं, चेंज इन आउटपुट टू चेंज इन इनपुट, म्हणजे आउटपुटमधील बदल कोणासोबत, इनपुटच्या बदलासोबतचे जे दोघांचं जे गुणोत्तर, याला काय आपण सेन्सिटिव्हिटी. किंवा सेन्सिटिव्हिटी आणखीन दुसऱ्या पद्धतीने कसं डिफाईन करू शकतो आपण, जे काय म्हणलं आपण, इनवर्सली प्रोपोर्शनल टू फुल स्केल डिफ्लेक्शन. आणि याचं जे युनिट आहे, युनिट काय असेल, ओहम पर व्होल्ट, ओहम पर व्होल्ट. लक्षात. मग हे झालं सेन्सिटिव्हिटी. आता बघा इथं ऑप्शनमध्ये काय दिसेल तुम्हाला, कोणता ऑप्शन बरोबर होऊ शकेल यापैकी. हा बघा इथं ऑप्शन काय दिसेल आपल्याला, ऑप्शन नंबर 3, आउटपुटच्या परिणामातील बदल आणि इनपुटच्या परिणामातील बदल यांचे गुणोत्तर. तर इथं ऑप्शन नंबर 3 या क्वेश्चनचा एक्झॅक्ट आन्सर. समजलं इथपर्यंत. ठीक आहे. चला पुढं. हे बघा काय म्हणलं क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन काय म्हणलं आपल्याला बघा, 2 ओहम रेजिस्टन्स असलेल्या PMMC मीटरचे पूर्ण स्केल मूल्य म्हणजे फुल स्केल डिफ्लेक्शन किती आहे, 5 एम्पियर आहे. जर 0.5 ओहम व्हॅल्यूचा शंट त्यास जोडला असेल तर त्याची नवीन श्रेणी म्हणजे नवीन रेंज काय असेल पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन नंबर आहे 15 एम्पियर, ऑप्शन नंबर 25 एम्पियर, ऑप्शन नंबर सी आहे 10 एम्पियर, ऑप्शन नंबर डी म्हणजे ऑप्शन नंबर 4 कुठे दिलं 20 एम्पियर. ठीक आहे. हे बघा इथं काय म्हटलं, क्वेश्चन काय दिले तुम्हाला, की 1 मीटर घेतले, एक काय घेतलं आपण, PMMC मीटर घेतलं, ॲमीटर. ठीक आहे. हे PMMC ॲमीटर घेतलं, हे मीटर घेतलं. याची जी फुल स्केल डिफ्लेक्शन आहे म्हणजे फुल स्केलची व्हॅल्यू किती आहे, 5 एम्पियर. याच्यातून करंट जाणार, मॅक्झिमम करंट किती आहे, 5 एम्पियरचा आहे. ठीक आहे. ज्याचा स्वतःचा जे रेजिस्टन्स आहे म्हणजे या मीटरचा जे स्वतःचा रेजिस्टन्स आहे, या मीटरचा स्वतःचा रेजिस्टन्स किती आहे, 2 ओहम आहे. किती आहे, 2 ओहम आहे. किती आहे, 2 ओहम आहे. लक्षात इथपर्यंत. मग काय म्हणलं आपल्याला, जर समजा आपण काय केलो, जर आता बघा जर काय केलं 0.5 ओहम व्हॅल्यूचा शंट या जोडला असता तर नवीन श्रेणी किती असेल. ठीक आहे. पहिली श्रेणी म्हणजे पहिल्याची रेंज किती आहे,
नॉर्मल कंडिशनला पहिले किती करंट जाऊ लागला याच्यातून 5 एम्पियर. याचा स्वतःचा रेजिस्टन्स किती होता 2 ओहम. ठीक आहे. पण आता काय म्हटलं आपण 0.5 ओहमचा शंट कनेक्ट केलो. शंट कुठं कनेक्ट करणार, याच्या शंट म्हणजे काय असते पॅरलली. ठीक आहे. तर समजा आम्ही काय केलं, एक शंट काय केलं इथं कनेक्ट केलो, इथं शंट काय केलं कनेक्ट केलं. ठीक आहे. आता शंट कनेक्ट केल्यामुळे काय होईल, किती व्हॅल्यूचा कनेक्ट केला आपण 0.5 ओहमचा काय केलं शंट कनेक्ट केलं. ठीक आहे. तर आता बघा, आता या ठिकाणून करंट किती जाईल, म्हणजे ह्या ठिकाणचा करंटची जी किंमत आहे, करंट आय ची किंमत किती, म्हणजे हे नवीन रेंज आपल्याला शोधून काढायची आहे. ठीक आहे. हे बघा, आता आपल्याला माहिती आहे बघा, जे शंट आहे आणि मीटर आहे दोन्ही सेम पॉईंटमध्ये कनेक्ट आहे. समजा हा पॉईंट ए म्हणलो, हा पॉईंट काय म्हणलो आपण बी म्हणलो, म्हणजे दोन्ही कशात पॅरलली कनेक्ट आहे. म्हणजे दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज काय असेल समान असेल, म्हणजे व्होल्टेज दोघांच्या अक्रॉस आपल्याला भेटेल सेम व्होल्टेज. समजा मी जर काय केलं, इथलचं जर व्होल्टेज जर काउंट केलं, इथलचा व्होल्टेज काय असेल आय इंटू आर इज इक्वल टू आय, करंट किती आहे 5, रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 2, म्हणजे किती झालं 10 व्होल्ट. व्होल्टेज किती भेटला तुम्हाला या अक्रॉस, किती भेटला व्होल्टेज 10 व्होल्ट. बरोबर आहे. मग या हे बघा, हे जे पॉईंट आहे हे पॉईंट समान आहे. मग इथं पण याच्या अक्रॉस पण व्होल्टेज काय असेल, किती असेल 10 व्होल्ट असेल. मग इथंचं जे व्होल्टेज आहे बघा, इथंचा व्होल्टेज किती आहे 10 व्होल्ट. ठीक आहे. मग 10 व्होल्ट आहे आणि इथलचं आपल्याला रेजिस्टन्स माहिती आहे 0.5 ओहम. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला या ठिकाणून जाणारा करंट माहीत करू शकतो. करंट आय इज इक्वल टू काय असते व्ही बाय आर. बरोबर आहे की, व्ही भागीला आर. व्होल्टेज किती इथे 10 व्होल्ट, रेजिस्टन्स किती आहे 0.5 इक्वल टू किती होईल 20 एम्पियर. किती होईल 20 एम्पियर. लक्षात इथपर्यंत बघा. म्हणजे आता काय झालं बघ, इथं काय तुम्हाला दिसायला बघा की इथं आता या ठिकाणून जाणारा करंट, या ठिकाणी इथून बघा या शंट मधून जाणारा करंट किती भेटला आपल्याला 20 एम्पियर. किती भेटला 20 एम्पियर. बरोबर आहे की नाही. आणि या मीटर मधून जाणारा करंट किती आहे आपल्याकडे ऑलरेडी माहिती आहे, आपल्याला हे 5 एम्पियर करंट आहे. मीटर मधून जाणारा करंट किती आहे 5 एम्पियर. मग आता या ठिकाणून जाणारा करंट किती आहे बघा, हे इथून जाणारा करंट या दोघांची काय होईल बेरीज होईल. म्हणजे इथून जाणार 20 आणि 5 टोटल किती झाला 25 एम्पियर. लक्षात इथपर्यंत. मग हे झालं आपलं 25 एम्पियर करंट इथून जाणारा. मग आपल्या जे नवीन श्रेणी जे भेटेल, तर नवीन श्रेणी किती भेटेल 25 एम्पियर. झाला क्लिअर मुद्दा. ठीक आहे. मापन यंत्राचा टाईप म्हणजे आता कोणत्या टाईपचा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे जो फक्त AC मापनासाठी वापरला जातो. मग असा कोणता इन्स्ट्रुमेंट आहे जे फक्त AC मेजरमेंटसाठीच वापरला जाईल, म्हणजे AC करंट, AC व्होल्टेज, AC पॉवरसाठी. ठीक आहे. ऑप्शन नंबर काय इंडक्शन प्रकार, म्हणजे इंडक्शन टाईप. ऑप्शन नंबर बी काय मूव्हिंग आयरन. ऑप्शन नंबर सी काय डायनामोमीटर टाईप. ऑप्शन नंबर डी काय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रकार, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक टाईप. बघा, काही जे इन्स्ट्रुमेंट आहेत, काही इन्स्ट्रुमेंट काय करतात फक्त AC मेजरमेंटसाठी वापरले जातात, काही इन्स्ट्रुमेंट फक्त DC मेजरमेंटसाठी वापरले जातात, तर काही इन्स्ट्रुमेंट दोन्ही मिळून वापरला जातात, म्हणजे AC आणि DC दोन्हीसाठी. तर बघा, जे इंडक्शन टाईपचे मेजरमेंट आहे कोणता आहे, पहिला ऑप्शन नंबर काय आपल्याकडं इंडक्शन इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. तर इंडक्शन इन्स्ट्रुमेंट फक्त AC साठी वापरतात. कुठं वापरलं ते फक्त AC मेजरमेंटसाठी. आणि मूव्हिंग आयरन जे आहे, तर मूव्हिंग आयरन काय करते AC आणि DC दोन्हीसाठी वापरलं जातात. AC आणि DC दोन्हीसाठी वापरले जातात. ठीक आहे. म्हणजे मूव्हिंग आयरन याला काय म्हणतो, कधी कधी याला आणखीन काय म्हणतो आपण, याला म्हणतो MI टाईप, मूव्हिंग आयरन टाईप. तर मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट काय करतात AC ॲज वेल ॲज DC दोन्हीसाठी वापरले जातात. म्हणजे इथं काय होईल DC आणि AC मेजरमेंट करायचं असेल आपल्याला, तर काय वापरू आपण मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट. नंतर जे डायनोमीटर टाईप आहे बघा, डायनोमीटर टाईप. तर डायनोमीटर टाईपचं मोस्टली आपण काय करतो तो वॅट मीटर वापरतो. ठीक आहे. तर हे काय करते AC आणि DC दोन्हीचे पॉवर काय करते मेजरमेंटसाठी आपण याचा वापर करतो. ठीक आहे. नंतर बघा, आपण पण क्वेश्चन काय म्हटलं इथं, काय म्हटलं मापन यंत्र म्हणजे कोणतं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे जे काय करते फक्त AC साठी वापरले जातात. AC फक्त AC साठी कोणता वापरू आपण, AC साठी वापरू आपण इंडक्शन प्रकार. ठीक आहे. चला घ्या पुढचा क्वेश्चन. करंट ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा असते. ठीक आहे. ऑप्शन नंबर एक आहे मोठ्या संख्येने वळणे, म्हणजे मोठ्या म्हणजे टर्नची संख्या तिथं जास्त असेल. ऑप्शन नंबर बी काय कोणतेही वळण नाही, म्हणजे कोणतेही टर्न नाही. नंतर काय ऑप्शन नंबर सी काय वळणाची मध्यवर्ती संख्या, म्हणजे मीडियम रेंजमध्ये टर्न्स असतील. ऑप्शन नंबर डी आहे काही वळण म्हणजे फ्यू टर्न्स असतील, काही टर्न्स असतील. ठीक आहे.
हे बघा करंट ट्रान्सफॉर्मरची, हे तर करंट ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरतो आपण, करंट ट्रान्सफॉर्मरचा वापर कशासाठी करतो आपण, करंट मेजरमेंटसाठी, म्हणजे हाय अमाऊंट ऑफ करंट मेजरमेंट ऑफ हाय अमाऊंट ऑफ करंट विथ द हेल्प ऑफ लो रेंज मीटर, विथ द हेल्प ऑफ लो रेंज मीटर. तर म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर जे आहे याला आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंट असं करतो. ठीक आहे. तर करंट ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी वाइंडिंग राहते त्याची प्रायमरी राहते प्रायमरी. तर प्रायमरीमध्ये काय असतात, फ्यू टर्न्स. काय असतात, फ्यू टर्न्स म्हणजे काय असतात, कमी किंवा याला म्हणतो काही संख्यांमध्ये. म्हणजे काही संख्येमध्ये काय असतात, 1 2 किंवा 3 असे उदाहरण घेऊ शकतो आपण. म्हणजे फ्यू टर्न्स, कमीत कमी टर्न 2 3 4 5 असे टर्न, म्हणजे काही टर्न्स. ठीक आहे. म्हणजे काय असेल, प्रायमरी जे टर्न्सची संख्या असेल ती काय असेल, खूप कमी असेल. सेकंडरी टर्नची संख्या काय असेल, जास्त असेल. सेकंडरी टर्नची संख्या काय असेल, जास्त असेल. हे बघा आपल्याला काय म्हणतो आपण, समजा उदाहरण याचं काय करतो, ही ट्रान्समिशन लाईन गेलेली आहे. काय केलं आपल्याकडे, एक ट्रान्समिशन लाईन गेलेली आहे. उदाहरण कन्सिडर करतो की बा 500 किलो एम्पियर का ह्याच्यामध्ये करंट आहे. किती करंट आहे, 500 एम्पियर करंट आहे. पण आपल्याजवळ असं एकही मीटर नाही की जे 500 एम्पियरचं रेंजचं काय असेल, 500 किलो एम्पियरचं काय असेल, या रेंजचं आपल्याकडे काय करंट मेजरमेंटसाठी इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, काय अडचण नाही, काय अडचण नाही. तर आपण काय करू, इथं CT कनेक्ट करू. इथं काय कनेक्ट करू आपण, CT कनेक्ट करू. ठीक आहे. तर CT काय करते, करंटला स्टेप डाऊन करते. म्हणजे स्टेप अप प्रकारचा व्होल्टेज झाला. इथं व्होल्टेज करंट कमी झाला तर व्होल्टेज वाढला. व्होल्टेज वाढत असेल त्या ट्रान्सफॉर्मरला आपण काय म्हणतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. त्याला काय म्हणतो आपण, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आहे. तर करंट ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचं झालं, स्टेप अप. स्टेप अप झाला म्हणजे इथं नेमका काय होईल, बघा इथं नेमका काय होईल, व्होल्टेज काय होईल, वाढेल. व्होल्टेज वाढेल. व्होल्टेज वाढला तर काय होईल, करंट कमी होईल. आलं लक्षात. मग करंट कमी होईल म्हणजे काय, जे 500 एम्पियर जे होतात ते काही ना काही आता काही ना काही कमी अमाऊंटमध्ये करंट करेल. नंतर याला काय करतो आपण, एक लो रेंज काय करतो, एक ॲमीटर इथं सेकंडरी साईड काय करतो आपण, काय करतो, लो रेंज मीटर कनेक्ट करतो. काय करतो आपण, लो रेंज मीटर कनेक्ट करतो. समजलं इथपर्यंत. मग बघा इथं 500 एम्पियर असेल तर आपल्याकडे 5 एम्पियरचे जर असेल ॲमीटर तर इथं काय भेटतं तुम्हाला, 5 एम्पियर. ठीक आहे. नंतर काय करा, टर्न्स रेशो. हे जे ट्रान्सफॉर्मर वापरला आपण याचा टर्न्स रेशो वापरा. टर्न्स रेशो काय असते आपल्याकडं, टर्न्स रेशो काय असते, N2/N1 इक्वल टू I1/I2. ठीक आहे. आता मी काय म्हटलं बघा, इथं समजा उदाहरण म्हणून आपण असं समजा की यातून जाणारा करंट बघा, इथून जाणार जे 5 एम्पियर करंट आहे याला काय म्हटलं मी, I1 म्हणलो. आणि इथून जाणार जे 5 एम्पियर करंट आहे याला काय म्हटलं आपण, I2 म्हणलो. ठीक आहे. हे तर आपण म्हटलं होतं 500 किलो एम्पियर करंट आहे, उदाहरण घेतलं होतं. समजा हेच कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, ते तर माहीत नाही, कारण की फक्त एवढा माहिती आहे की मोठी रेंज आहे, एवढा माहिती आहे मोठी रेंज आहे. आणि इथं तर काय होईल, ही जे ॲमीटर कनेक्ट केलं तर डिफ्लेक्शन भेटेल ना आपल्याला, म्हणजे या मीटरची रिडिंग भेटेल. म्हणजे I2 माहिती आहे, I2 माहिती आहे, N2 N1 हे मीटर जे आपण जे CT कनेक्ट केलं, CTचा रेशो आपल्याला माहीत असते. मग इथून जर आपल्याला काय पाहिजे, I1 ची किंमत पाहिजे, तर काय होईल, N2/N1 मल्टिप्लाय बाय हा येईल तुमचा I2 इकडं, म्हणजे झालाय हे I1 ची किंमत. आलं लक्षात. म्हणजे या पद्धतीने आपण काय करू शकतो, करंट ट्रान्सफॉर्मरचा वापर करून आपण लार्ज अमाऊंट ऑफ करंट मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ लो रेंज. म्हणजे बघा इथं काय केलं, 500 किलो एम्पियर करंट मेजर केलं, फक्त कोणता मीटर कनेक्ट करून, 5 एम्पियरचा. ठीक आहे. 500 किलो एम्पियर करंट मेजर केलं फक्त 5 एम्पियरचा मीटर वापरून, पण कशाच्या सहाय्याने, करंट ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने. मग करंट ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी असते तर प्रायमरी काय असते, फ्यू टर्न्स. सेकंडरी टर्न्स काय असतात, जास्त असतात. सेकंडरी टर्न्स काय असतात, जास्त असतात. मग इथं काय क्वेश्चन, करंट ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स मोठ्या संख्येनं असते, नाही. कोणतीही वळण नसते, नाही. वळणाची संख्या मिडियम असते, नाही. काही वळण नाही, म्हणजे काही टर्न्स, फ्यू टर्न्स असतात. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय ह्याचा बरोबर आन्सर आहे. ठीक आहे. कधी कधी या क्वेश्चनचा आणखीन इथं करंट ट्रान्सफॉर्मर आणखीन असा पण क्वेश्चन विचारू शकते, सेकंडरी साईड ओपन ठेवता येते का, तर याची करंट ट्रान्सफॉर्मरची कधी पण सेकंडरी साईड ओपन सर्किट ठेवू नये, याला शॉर्ट सर्किट करावं किंवा एक लो रेंजचा काय करावं, ॲमीटर नेहमी कनेक्ट करून जोडून ठेवा. कधी पण सेकंडरी शॉर्ट ओपन सर्किट ठेवू नये कोणाची, करंट ट्रान्सफॉर्मरची. ठीक आहे. का नाही त्याचा मुद्दा आपण पुढे क्लिअर करू. या पुढचा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन बघा. आता काय म्हटलं, व्होल्ट मीटरने उच्च व्होल्टेज मोजण्यासाठी वापरले जाणारे ट्रान्सफॉर्मर म्हणजे कोणता ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए ऑटो ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन नंबर बी करंट ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन नंबर सी पॉवर ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन नंबर 4 आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. त्याला आपण PT म्हणतो. याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर.
PT, ठीक आहे. जसं मागच्या क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं, करंट ट्रान्सफॉर्मर. आता काय सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं काय म्हटलं, इथं करंट मेजरमेंट होता, इथं काय म्हटलं व्होल्टमीटरच्या सहाय्याने उच्च व्होल्टेज मोजण्यासाठी. बघा आता सेम जसं करंट ट्रान्सफॉर्मर काय केलं आपण, मेजरमेंट केलं हाय अमाऊंट ऑफ करंट विथ द हेल्प ऑफ लो रेंज मीटर. म्हणजे काय केलं, मोठा अमाऊंट ऑफ करंट मेजर केलो छोट्या रेंजच्या ॲमीटरनं. इथं तेच करायचं, फक्त इथं व्होल्टेज मेजरमेंट करायचं आहे आणि लो रेंजच्या मीटरच्या साईन. मग समजा ही लाईन, हे सेम ट्रान्समिशन लाईन आहे. समजा आपल्याकडे किती होती, 11 kVची लाईन होती. किती होती, 11 kVची लाईन. 11 kVचा व्होल्टमीटर नाही, व्होल्टमीटर आपल्याकडे किती आहे, फक्त 230 व्होल्टचं आहे. तर काय करतो, व्होल्टमीटर काय कनेक्ट करतो आपण, पॅरलल, ठीक आहे. तर इथं काय कनेक्ट करू आपण, हे व्होल्टमीटर इथं करू, याच्या सेकंडरी काय करू, व्होल्टमीटर आपण अशा पद्धतीने कनेक्ट करू. व्होल्टमीटरचा हे झालं तुमचं सिम्बॉल, ठीक आहे. हे झालं, सॉरी व्होल्टमीटर म्हणालो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर तुम्ही अशा पद्धतीने सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करू शकता, ठीक आहे. इथं काय होईल बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, इथं माझ्याजवळ फक्त काय 230 किंवा फक्त बघा समजा किती आहे, 300 व्होल्ट. किती, 300 व्होल्टचंच व्होल्टमीटर अवेलेबल आहे. कितीचा, 300 व्होल्टचंच व्होल्टमीटर अवेलेबल. लाईनमध्ये किती होतं आहे, 11 kV. मग हे उच्च व्होल्टेज किती, 11 kV मोजायचं कोणाच्या सहाय्याने, ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने मेजरमेंट काय, आणि ते व्होल्टमीटरने, ठीक आहे. तर व्होल्टमीटर इथं लावलं 300 व्होल्टचं, पण मेजर करायचं तर 11. कसं करणार, सेम त्याच पद्धतीनं काय असते आपल्याकडे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो N2/N1 इक्वल टू काय होईल, V2/V1. तर आपल्याला कोणाची किंमत पाहिजे, हे V2 कोणा, हे जे लाईन मधला व्होल्टेज याला म्हणू आपण V1, जे व्होल्टमीटरची रिडिंग आहे याला काय म्हणू आपण V2, ठीक आहे. मग आपल्याला कोणाची किंमत पाहिजे, V1 पाहिजे. तर V1 इज इक्वल टू काय होईल, N1 भागीला N2 मल्टिप्लाय बाय V2 इक्वल टू काय होईल, इक्वल टू होईल V1. म्हणजे या पद्धतीने आपण काय करू शकतो, हा फॉर्म्युला वापरून किंवा हा ट्रान्सफॉर्मेशन रेशोच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, लार्ज अमाऊंट ऑफ व्होल्टेज मेजर करू शकतो एक छोट्याशा रेंजच्या व्होल्टमीटरच्या सहाय्याने. त्याला आपण म्हणू पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. याला काय म्हणू आपण, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. मग हा झाला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. म्हणजे आपण काय करू शकतो, व्होल्टमीटरने उच्च व्होल्टेज आपण मेजर करू शकतो, त्याला आपण म्हणू पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर दोन्ही क्वेश्चन इथं कव्हर झाले, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, डिफ्लेक्शन करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रभाव कुठे वापरला जातो. डिफ्लेक्शन करण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रभाव कुठे वापरला, म्हणजे याला म्हणतो प्रभाव इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट. कोणता इफेक्ट, याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट, ठीक आहे. डिफ्लेक्शन करण्यासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी. समजा आपल्याकडे काय एक इन्स्ट्रुमेंट आहे, आता हे इथे मीटर आहे आपल्याकडे, हा डिफ्लेक्टिंग म्हणजे काय पॉइंटर आहे. या पॉइंटरच्या हालचाल करण्यासाठी, पॉइंटरचे डिफ्लेक्शन करण्यासाठी आपल्याला कोणता इफेक्ट वापरायला आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट. तर इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट कुठे वापरला जातो, तर इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट फक्त कुठे वापरला जातो, व्होल्टमीटरसाठी. कुठे वापरला जातो, फक्त व्होल्टमीटरसाठी, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघू, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आपल्याकडे इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट करण्यासाठी सर्वात अचूक मार्ग वापरला जातो. सर्वात अचूक मार्ग कोणता, एक ऑप्शन नंबर ए आपल्याकडे मेगा ओहम मीटर, ऑप्शन नंबर बी है मल्टीमीटर, ऑप्शन नंबर सी है ओहम मीटर, ऑप्शन नंबर सी है टॅकोमीटर, ऑप्शन नंबर डी है पाचवा ऑप्शन नंबर ई आपल्याकडे वॅट मीटर, ठीक आहे. बघा मेगा ओहम मीटर, मल्टीमीटर, ओहम मीटर आणि टॅकोमीटर आणि वॅट मीटर, ठीक आहे. आता बघा इथं जे आपलं काय म्हणलं, क्वेश्चन काय म्हणलेलं तुम्हाला, इन्सुलेशन रेजिस्टन्स. कोणता म्हणला, इन्सुलेशन रेजिस्टन्स, याला म्हणून आपण टेस्ट. इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट करण्यासाठी अचूक मार्ग कोणता, अचूक मार्ग आहे. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी काय करतो आपण, मेगा ओहम मीटर वापरतो. कारण इन्सुलेशनची रेजिस्टन्स काय असते, इन्सुलेशन रेजिस्टन्स काय असते, मेगा ओहम मध्ये. सर्वात जास्त रेजिस्टन्स कुणाचा असते, इन्सुलेशन रेजिस्टन्स, ठीक आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे हाय रेजिस्टन्सच्या कॅटेगरीमध्ये येते. तर कुठे असते, काय असते ते मेगामध्ये, मेगा ओहममध्ये. त्याच्यासाठी आपण मेगा ओहम मीटर कोणता वापरू, मेगा ओहम मीटर. मल्टीमीटरनं आपण काय करू शकतो, कंटिन्युटी, सप्लाय वगैरे मेजरमेंट करू शकतो, ठीक आहे. ओहम मीटरमध्ये आणि टेक्नोमीटर किंवा वॅट मीटरनं आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करत नाही. किंवा याच्या व्यतिरिक्त जर एखादा जर ऑप्शन जर असतं इथं अप्लिकेबल, तर ते काय असू शकतं, मेगरच्या सहाय्याने पण आपण काय करू शकतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेऊ शकतो, ठीक आहे. तर हे हा मेगा ओहम मीटर ह्याला क्वेश्चनचं उत्तर, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन, इंडक्शन टाईप एनर्जी मीटरमध्ये करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल अनुक्रमे रिकामी जागाशी जोडलेली असतात. बघा इंडक्शन मीटरमध्ये किंवा एनर्जी मीटर कोणतेही असो, ठीक आहे. तर एनर्जी मीटरमध्ये काय करतो आपण, जे बी काय करतो कनेक्ट करतो,
इंडक्शन टाईप मीटरमध्ये, एनर्जी मीटरमध्ये करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल अनुक्रमे सांगायचं, म्हणजे एकानंतर एक. ठीक आहे, पहिले कोणाला सांगायचं आपल्याला करंट कॉईल कसं, नंतर दुसरं काय सांगायचं आहे प्रेशर कॉईल कसं. तर एनर्जी मीटरमध्ये काय असते बघा, करंट कॉईल असते, एक काय असते आपल्याकडे करंट कॉईल. तर करंट कॉईल काय असते, कधी पण आपण काय करतो, लोड हे जे लोडच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतो. ठीक आहे, हे लोड आला आपला, हे झाला सर्किट कंप्लीट. ठीक आहे, तर हे जर लोड जात असेल आपल्याला, याचा जर पॉवर मेजर करायचं असेल तर काय करायचं आपण, काय करायचं याचं एनर्जी मीटरमध्ये. इथं बघा हे जे करंट कॉईल आहे, तर करंट कॉईल लोडच्या कुठं असते, सिरीजमध्ये. काय असं लोडच्या सिरीजमध्ये. आणि जे प्रेशर कॉईल असेल तर प्रेशर कॉईल कुठं कनेक्ट करतो आपण, लोडच्या पॅरलमध्ये. हे वॅट मीटरचा सिम्बॉल झाला ना, हे सेम याच पद्धतीने काय करतो आपण एनर्जी मीटरमध्ये पण कनेक्शन याच पद्धतीने करतो. ठीक आहे, हे झालं वॅट मीटरचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. पण याच पद्धतीने काय करतो आपण कनेक्शन करतो एनर्जी मीटरचे. ठीक आहे, तर जे एनर्जी मीटरची करंट कॉईल आहे, तर करंट कॉईल कुठं असते, सिरीजमध्ये. कुठं असते, लोडच्या सिरीजमध्ये. ठीक आहे, जर एखाद्या पुस्तकात जर डायग्राम जर बघितले असेल तुम्ही, तर तुम्हाला याचे असे डायग्राम भेटाल. ठीक आहे, हे बघा इथं एक हा मॅग्नेट आहे. ठीक आहे, इकून सप्लाय कोण आलंय, हे झालं इकून, हे निघलंय, हे जाईल तुमच्या लोडला. ठीक आहे, हे आला. त्याच्यानंतर इथं काय असते, याच्या स्पेंडलच्या साहाय्याने इथं काय करतो आपण, एक ॲल्युमिनियम डिस्क इथं फिट करतो आणि याला रेस्ट करून ठेवतो. ठीक आहे, बेरिंग वगैरेच्या साहाय्याने. नंतर इथं काय असते आपल्याकडे एक काय असते, शंट मॅग्नेट. कोणतं असते, शंट मॅग्नेट. याला म्हणतो सिरीज मॅग्नेट, याला म्हणतो शंट मॅग्नेट. तर शंट मॅग्नेट काय असते बघा, इथून केला सप्लायच्या आणि इथून याच्या काय असतं सप्लायच्या पॅरलली आपण त्याला जोडतो. ठीक आहे, तर जेव्हा एनर्जी मीटरमध्ये काय करतो आपण, जे करंट कॉईल आहे, तर करंट कॉईल काय असते, लोडच्या सिरीजमध्ये. तर करंट लोडच्या सिरीजमध्ये कुठं दिसते, हे लोडची मालिका आहेत, म्हणजे काय इथं दिसलं बघा. ठीक आहे, लोडच्या मालिकेमध्ये. म्हणजे करंट कॉईल कोणती, पहिली करंट कॉईल कुठं, सिरीजमध्ये. म्हणजे हा समांतरवाला उत्तर चुकलेलं. ठीक आहे, यापैकी नाही, हा बी चुकला. म्हणजे दोनपैकी एक उत्तर शकते. आणि आता प्रेशर कॉईल आहे, तर प्रेशर कॉईल कसं असते, पुरवठ्याच्या पॅरलल म्हणजे समांतर. ठीक आहे, इथं मालिका आहे का, म्हणजे सिरीज आहे का, नाही आहे. ठीक आहे, म्हणजे या क्वेश्चनचं अचूक उत्तर काय होईल आपला, ऑप्शन नंबर 3. लोडच्या मालिकेत आणि काय ते पुरवठ्याच्या पाहिजे समांतर पाहिजे. काय पाहिजे इथं, पुरवठ्यामध्ये सप्लायच्या पॅरलल. हे काय पाहिजे, सप्लायच्या पॅरलली आणि लोडच्या सिरीजमध्ये. ठीक आहे, हा क्वेश्चनचा आन्सर. पुढं, रिकामी जागा वापरून एसी पुरवठा लाईनची वारंवारता मोजली जाते. म्हणजे काय वापरले काय मोजले जाते, फ्रिक्वेन्सी. काय वापरले जाते, फ्रिक्वेन्सी. ॲमीटर, व्होल्टमीटर आणि एनर्जी मीटर आणि फ्रिक्वेन्सी मीटर. काय वापरतो आपण इथं, वापरतो फ्रिक्वेन्सी मीटर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, मुव्हिंग आयरन प्रकारच्या व्होल्टमीटरमध्ये स्केलवर चिन्हांकित आहे. ठीक आहे, म्हणजे इथं बघा हा महत्त्वाचा क्वेश्चन, खूप महत्त्वाचा क्वेश्चन, बरेच एक्झाममध्ये दिसेल पण आणखी ना. आता इथं जे बी क्वेश्चन आपण बघत, हा क्वेश्चन कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले आहे. ठीक आहे, हे बघा काय म्हटलं आपण, सुरुवातीला आणि शेवटच्या वेळी गर्दी असते. सुरुवातीला गर्दी आणि शेवटी पांगलेली असते. सुरुवातीला पांगलेली आणि शेवटी गर्दी असते. आणि संपूर्ण श्रेणीत एक समान असते. ठीक आहे, म्हणजे आता काय नेमकं बघा, की आपल्याला काय म्हणलं, मुव्हिंग आयरन एक इन्स्ट्रुमेंट. काय आहे, मुव्हिंग आयरन म्हणजे कोणता, त्याला कोणता आपण MI टाईप. कोणता टाईपचा आहे, मुव्हिंग आयरन टाईपचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे, तर व्होल्ट मीटर आहे, त्याची जी स्केल आहे, स्केल कशी मार्क केलेली असते, कशी मार्क केलेली असते. ठीक आहे, तर हे जर समजा मी काय म्हटलं बघा, एक मुव्हिंग आयरन, तर MI इन्स्ट्रुमेंट जे असते, तर MI इन्स्ट्रुमेंटची जी हे असते, स्केल असते, हे स्केल कशी असते, सुरुवातीला काय असते, खूप डार्क असते. काय असते, खूप डार्क असते. नंतर काय करतो, त्याला आपण डिस्ट्रीब्यूट करता असं काय करतो बघा, स्लोली डिस्ट्रीब्यूट करतो. नंतर काय करतो, शेवटी आणखीन काय असेल, डार्क असेल. ठीक आहे, या पद्धतीने काय असते, मुव्हिंग आयरनची काय असते, स्केल असते. म्हणजे सुरुवातीला आणि शेवटच्या वेळी गर्दी असतात. शेवट म्हणजे बघा इथं तुम्हाला डार्क दिसायला, गर्दी जास्त काय आली, क्रॅम्प दिसायली, इथं बी जास्त क्रॅम्प दिसायली. क्राउडेड म्हणजे काय, खूप जास्त गर्दी दिसायली. ठीक आहे, सुरुवातीला गर्दी आणि शेवटी पांगलेली आहे का, नाही. नंतर सुरुवातीला पांगलेली आणि शेवटी गर्दी नाही. म्हणजे संपूर्ण श्रेणी एकसारखी, म्हणजे पूर्ण ठिकाणी एकसारखी आहे का, नाही आहे. सुरुवातीला पांगलेली आणि शेवटी गर्दी, म्हणजे सुरुवातीला काय या प्रकारची काशी एक्सपांड केलेली, नंतर काय केली, अशी क्राउडेड केलेली. हे म्हणजे आहे का, सुरुवातीला पांगलेली म्हणजे नाही आहे. ठीक आहे, आपल्याकडे MI इन्स्ट्रुमेंटची जे स्केल आहे ही या प्रकारे असते. मग ही कशी दिसेल तुम्हाला, सुरुवातीला गर्दी, शेवटी गर्दी. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे याचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, PMC मीटर मोजू शकते. आपण PMC काय मोजू शकते, फक्त AC क्वांटिटी, DC क्वांटिटी, AC DC दोन्ही क्वांटिटी, फक्त खूप जास्त फ्रिक्वेन्सी असलेली क्वांटिटी. ठीक आहे,
तर ऑप्शन नंबर आहे तर बघ इथं काय म्हणलं आपण तुम्हाला 4 ऑप्शन दिले तर 4 ऑप्शनपैकी काय म्हणलं तुम्हाला जे PMMC आहे तर PMMC इन्स्ट्रुमेंट फक्त आणि फक्त कशासाठी वापरलं तर DC मेजरमेंटसाठी, फक्त आणि फक्त कशासाठी वापरलं ते DC मेजरमेंटसाठी. आणि याची जर स्केलचं जर आपण जर बघितलं तर याची स्केल कशी असते एक समान असते. काय असते याची स्केल काय असते एक समान म्हणजे काय असते याला म्हणतो आपण युनिफॉर्म स्केल. त्याची काय असते स्केल कशी असते एक समान असते. आणि याचा वापर कशासाठी करतो आपण फक्त DC मेजरमेंटसाठी, फक्त DC मेजरमेंटसाठी. म्हणजे काय होतं प्रमाण फक्त मेजर करू फक्त DC मेजरमेंटसाठी. ठीक आहे. मग ऑप्शन नंबर काय आला 2 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर उत्तर झालं. ठीक आहे. पुढचा ऑप्शन नंबर बघा काय म्हणलं तुम्हाला DC सर्किटमधील शक्ती मोजण्यासाठी किंवा याद्वारे मोजली जाऊ शकते. ठीक आहे. क्वेश्चन काय झालं की DC सर्किटमध्ये पॉवर कसं मेजर करायचं. DC सर्किटमध्ये पॉवर मेजरमेंट करण्यासाठी काय ऑप्शन नंबर 1 आहे वॅट मीटर, दुसरा काय फेज सिक्वेन्स मीटर म्हणजे फेज अनुक्रमण मीटर म्हणतो त्याला फेज सिक्वेन्स म्हणतो. ऑप्शन नंबर 3 काय वारंवारता मीटर म्हणजे कोणता आहे फ्रिक्वेन्सी मीटर. आणि ऑप्शन नंबर D आहे टॅकोमीटर. टॅकोमीटरनं आपण स्पीड मेजर करतो, वारंवारता मीटरनं फ्रिक्वेन्सी म्हणजे काय करतो फ्रिक्वेन्सी यानं फेज सिक्वेन्स मोजतो आणि वॅट मीटरनं पॉवर मोजतो. मग DC असतो की AC वॅट मीटरनंच पॉवर मोजणार आपण. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर फर्स्ट कायचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा काय म्हटलं सामान्यतः ॲमीटरमध्ये वापरला जाणारा शंटचा रेजिस्टन्स रिकामी जागा असतो. ऑप्शन नंबर A काय असते उच्च असते, ऑप्शन नंबर खूप कमी असते, ऑप्शन नंबर B काय C काय मीडियम असते आणि ऑप्शन नंबर D काय खूप उच्च असते. बघा सामान्यतः ॲमीटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या शंट ॲमीटर शंट म्हटलं ॲमीटर शंट. एक ॲमीटर घेतलो ठीक आहे याच्या शंटमध्ये म्हणजे कुठं याच्या पॅरललमध्ये काय करायचं आपल्याला एक रेजिस्टन्स जोडायचा. आपल्या याच्या रेजिस्टन्स काय करायचं पॅरलली जोडायचं. तर याची किंमत किती असल्या पाहिजे हे बघा इथं का करंट आपल्याला माहिती आहे करंट कसं फ्लो होते जिथं जास्त रेजिस्टन्स तिथं कमी करंट फ्लो होईल. बरोबर आहे की नाही. करंटचा रेजिस्टन्सचं रिलेशन कसं आहे इनव्हर्सली प्रोपोर्शन. करंट I इज इक्वल टू काय असते V/R. बरोबर आहे. म्हणजे I इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स म्हणजे व्यस्त प्रमाणात. जिथं करंट जास्त तिथं रेजिस्टन्स कमी आहे की नाही आणि जिथं करंट कमी तिथं रेजिस्टन्स जास्त म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल उलटा रिलेशन झालं व्यस्त प्रमाणात. पण आपण जेव्हा शंट लावतो बघा शंटमध्ये काय करतो की हे जर मीटर काय असेल मग मला मीटरची रेंज एक्सपांड करण्यासाठी वाढवण्यासाठी म्हणजे रेंज वाढवायची असेल हा मीटर जर 5 एम्पियरचा होता किती होता 5 एम्पियरचा. पण इथून सुरुवातीला किती गेला हे बघा या मीटरमधून जाणार करंट किती आहे 5 एम्पियर. बरोबर आहे. पण आता मला 5च्या जागी किती करायचं आहे 100 एम्पियर करायचं. किती एम्पियर करायचं 100 एम्पियर. आणि उदाहरणार्थ म्हणलं भाई या मीटरचा रेजिस्टन्स किती आहे भाई 2 ओहम जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये होता. ठीक आहे. पण आता काय होईल जर मी काय केलं या 2 ओहमपेक्षा जर इथं जर रेजिस्टन्स काय केलं मोठा रेजिस्टन्स जर कनेक्ट केलं समजा इथं कनेक्ट केलं 3 ओहमचा तर करंट जास्त कुठं जाईल इथं कमी करंट आहे तर मॅक्झिमम करंट इथं जाईल आहे की नाही. मग काय होईल इथं आता करंट जर 5 पेक्षा जर वाढवलं तर हे मीटर जळण्याची शक्यता जास्त असू शकते कारण याची कॅपॅसिटी किती आहे 5 एम्पियर आहे ना. मग आता काय होईल आपल्याला काय करायचं आहे की बा इथून जे जाणारा करंट आहे हे मॅक्झिमम करंट इथून गेला पाहिजे. इथून न जाता कुठं गेला पाहिजे इथून डायव्हर्ट झाला पाहिजे बायपास. ठीक आहे. तर याची जी किंमत आहे याची किंमत जितकी कमी असेल हे याला म्हणतात RSH शंट रेजिस्टन्स जितकी कमी असेल तितका मॅक्झिमम करंट इकून जाईल म्हणजे आपल्याला 5 एम्पियर इथून पाठवायचं आणि मॅक्झिमम करंट म्हणजे 95 एम्पियर कुठून गेला पाहिजे इथून गेला पाहिजे तरच इथं 100 एम्पियर करंट इथून जाऊ शकते. समजलं इथपर्यंत. तर काय पाहिजे हे जे शंट रेजिस्टन्सची किंमत खूप कमी असली पाहिजे. किती असली पाहिजे खूप कमी असली पाहिजे म्हणजे काय असली पाहिजे खूप कमी असेल. शंट रेजिस्टन्स आहे ॲमीटरमध्ये बघा ॲमीटरमध्ये काय असेल खूप कमी. आणि हे जर व्होल्ट मीटरचं जर उदाहरण घेतलं समजा व्होल्ट मीटर पॅरल म्हणजे आपण जेव्हा कनेक्ट करतो तर इथं शंट रेजिस्टन्स कसं असते सिरीजमध्ये. इथं हे बघा ॲमीटरसाठी शंट रेजिस्टन्स कुठं असते पॅरलमध्ये. याची किंमत काय असते असे किती असते खूप कमी. बरोबर आहे. आणि जर व्होल्ट मीटरमध्ये तर काय होईल आपण हे शंट जेव्हा सिरीजमध्ये कनेक्ट करतो इथं सिरीजमध्ये इथं ॲमीटरमध्ये पॅरलमध्ये आणि याची किंमत किती असेल खूप जास्त. म्हणजे हे झाला व्होल्ट मीटरसाठी आणि हे झाला कार्यक्रम कोणता आपला ॲमीटरसाठी. पण तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेलं ॲमीटरसाठी विचारलं तर इथं आन्सर काय होईल खूप कमी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन काय म्हटलं ॲमीटरमध्ये शंट रेजिस्टन्सचे मूल्य किती असते. आता झालं ना क्वेश्चन. ठीक आहे. खालीलपैकी कोणते मापन यंत्र फक्त उभ्या स्थितीत वापरावे. ठीक आहे. म्हणजे आता खालीलपैकी कोणते उपकरण असायचे की ज्याला फक्त व्हर्टिकल म्हणजे उभ्या पोझिशनमध्येच वापरता येईल. ठीक आहे. तर काय म्हटलं पहिला स्प्रिंग कंट्रोल आहे. दुसरा ऑप्शन काय आहे ग्रॅव्हिटी कंट्रोल त्याला म्हणतो गुरुत्वाकर्षण नियंत्रण असलेली. नंतर एडी करंट डॅम्पिंग. नंतर कोणता
नंतर आपल्याकडे सॉफ्ट आयरन, ठीक आहे, सॉफ्ट आयरन पीस असलेले किंवा आयरन असलेलं एक जे पोल असलेलं त्याला वापरायचं, ठीक आहे. आता इथे बघा क्वेश्चन काय म्हणलं, कोणता यंत्र मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, कोणता मेजरिंग इन्स्ट्रुमेंट फक्त उभ्या स्थितीत म्हणजे व्हर्टिकलमध्ये, ठीक आहे. हे बघा हे जे सारे जे प्रकार आहेत ते सारे प्रकार कोणाचे डॅम्पिंग, कशाचे, डॅम्पिंगचे, ठीक आहे. आता डॅम्पिंग राहते काय नेमकं बघा, डॅम्पिंग म्हणजे काय ते, आता आपल्याकडे समजा एक इन्स्ट्रुमेंट घेतलं उदाहरण म्हणलं की हे एक पर्टिक्युलर काहीतरी एक स्केल आहे, डिफ्लेक्टिंग टाईप इन्स्ट्रुमेंटमध्ये, डिफ्लेक्टिंग टाईप इन्स्ट्रुमेंटमध्ये हे आपल्याकडे काय आहे, पॉइंटर आहे, ठीक आहे. हा पॉइंटर कुठं असेल पाचते सुरुवातीला इनिशियल पोझिशनला कुठं ठेवतो आपण याला 0 पोझिशनला, ठीक आहे. मग याला मूव्ह करण्यासाठी याला काय करा, एक पर्टिक्युलर ठिकाणी मूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, डिफ्लेक्शन टॉर्क करतो, म्हणजे काय असे याच्यावर काय करतो, फोर्स देतो. मग हा पॉइंटर समजा इथून इथपर्यंत ट्रॅव्हल कर, हे कशाच्या माध्यमातून करते, एक डिफ्लेक्शन फोर्स दिलो त्याला म्हणतो आपण TD, डिफ्लेक्शन फोर्स, ठीक आहे. मग आता एक करेक्ट पोझिशनवर थांबाव, हा पॉइंटर काय बरं एका करेक्ट पोझिशनवर थांबाव, याच्यासाठी काय करतो आपण, याच्या मागं काय करतो, स्प्रिंग कंट्रोल देतो, याला म्हणतो कंट्रोलिंग टॉर्क, याला काय म्हणतो आपण, कंट्रोलिंग टॉर्क. तर कंट्रोलिंग टॉर्कचं काय काम आहे की या पॉइंटरला एक योग्य ठिकाणी थांबवणे, आणि जेव्हा डिफ्लेक्शन म्हणजे इथं जर इनपुट जर 0 केलं तर इनपुट जर म्हणजे डिफ्लेक्शन फोर्स जर 0 केलं तर हा पॉइंटर वापस कुठं आला पाहिजे, 0वर स्थितीवर आला पाहिजे. तर हे कोणाचं काम झालं, कंट्रोलिंग टॉर्क. तर कंट्रोलिंग टॉर्क TC काय करतं, याच्या एक्झॅक्टली अपोजिट राहते, कोणाच्या, या TDच्या एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजे डिफ्लेक्शन टॉर्क कुठं गेला, याला पॉइंटरला तिकडे फिरवलं, बरोबर की नाही, मूव्ह कराल, आणि कंट्रोलिंग टॉर्क त्याला परत करेल. मग एकाच टाइमला हे जे पॉइंटर बघा, हा पॉइंटर एकाच टाइमला काय होईल, एकूण कोणता फोर्स आहे, TD म्हणजे डिफ्लेक्शन फोर्स, आणि त्याला स्प्रिंग काय करेल, वापस वळेल, म्हणजे या डायरेक्शननं कोणता कंट्रोलिंग टॉर्क. कंट्रोलिंग टॉर्क म्हणजे जेव्हा दोन्ही इक्वल होतात तेव्हा काय करते, एक स्टेडी स्टेट लाईन थांबते, पण थांबताना काय होते, पॉइंटर असा कंटिन्यूस करेल, डिफ्लेक्ट ऑक्सिलेट करत, काय कराल, असा ऑक्सिलेट करेल, कंपन देईल, काय कराल, असा कंपन देईल, कारण दोन्ही ठिकाणी त्याला काय 2 डायरेक्शनला फोर्स आहे त्याच्यावर सेम टाईममध्ये, कंट्रोलिंग टॉर्क आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क दोन्ही विरुद्ध दिशेने. मग त्याच्यामुळे काय होईल, कंपन असं सारखं कंपन देत राहील, मग आपल्याला स्टेडी स्टेट म्हणजे एक्झॅक्ट रीडिंग भेटणार नाही. मग एक्झॅक्ट रीडिंग भेटण्यासाठी याला काय करतो आपण, डॅम्पिंग फोर्स देतो, काय करतो आपण, डॅम्पिंग फोर्स, याच्या मागून काय करतो, डॅम्पिंग प्रोव्हाइड करतो. तर डॅम्पिंगमध्ये काय असेल, एक तर एअर फ्रिक्शन डॅम्पिंग असेल, म्हणजे मागून पूर्ण फुल एअर टाईट चेंबरमध्ये काय केलं आपण, पॉइंटर टाकलं, पॉइंटर मूव्ह होणार नाही, कारण एअर काय करेल, त्याला अपोज करेल, मुवमेंटला काय करेल, अपोज करेल, तर झालं एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. जर या चेंबरमध्ये ऑइल टाकलं तर कोणतं असेल, ऑइल फ्रिक्शन डॅम्पिंग. जर याच्या मागं काहीतरी वेट लावलं, वजन लावलं तर कोणतं झालं, ग्रॅव्हिटी कंट्रोल, याच्यानंतर झालं ग्रॅव्हिटी कंट्रोल. किंवा हे जर काय केलं, एखादा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर कोणता होईल, ते एडी करंट डॅम्पिंग, कोणता होईल, एडी करंट डॅम्पिंग. समजलं इथपर्यंत. मग आपण असा कोणता इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याला फक्त उभ्या स्थितीमध्ये वापरावं लागेल, ज्याला फक्त उभ्या स्थितीमध्येच वापरावं लागेल, कोणताही असेल, असा इन्स्ट्रुमेंट कोणता असेल ज्याला फक्त आपण काय करू, उभ्या स्थितीत वापरू. तर बघा एडी करंट डॅम्पिंग असेल तर एडी करंट डॅम्पिंग आपण कोणत्या स्थितीमध्ये वापरू शकतो. मग ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही आडवा वापरा, उभा वापरा, काही हरकत नाही. म्हणजे इथं फक्त काय म्हणलं तुम्हाला, उभ्या स्थितीत. तर एडी करंट डॅम्पिंग कुठं असते, आडव्या आणि उभ्या दोन्ही ठिकाणी आपण वापरू शकतो. स्प्रिंग कंट्रोलचं बी काय, आडव्या आणि उभ्या दोन्ही ठिकाणी आपण वापरू शकतो. फक्त जे ग्रॅव्हिटी कंट्रोल आहे किंवा ग्रॅव्हिटी कंट्रोल खाली काय केलं, समजा हा पॉइंटर आहे, ठीक आहे, हा पॉइंटर आहे. आता ह्या पॉइंटरला काय केलं मी, असं मूव्ह केलं, खालून वजन जर लावलं बघा इथून, काय होईल, वापस ठिकाणी येईल, काय होईल, वापस ठिकाणी येईल, आहे की नाही. म्हणजे जेव्हा आपण ग्रॅव्हिटी काय करू, कंट्रोल करू, तर ग्रॅव्हिटी कंट्रोल फक्त काय होईल, तुमच्या उभ्या स्थितीत. कारण बघा हा पेनला जर मी जर वजन लावलं नाही, हे जर उभ्या स्थितीमध्ये, तर काय होईल, खालीन जर वजन लावलं तर काय होईल, वापस येईल, खालून वजन लाईल, वापस ठिकाणी येईल, ठीक आहे. पण याला जर वजन वेट लावलं आणि याला आडव्या ठिकाणी जर वापरलो तर या वेटचा काही फरक होईल, इम्पॅक्ट पडेल का याच्यावर, काही परिणाम होणार नाही. म्हणजे ग्रॅव्हिटी कंट्रोल जर वापरलं त्याला आडव्या स्थितीमध्ये वापरता येणार नाही, याला कधी काय वापरावं लागेल, उभ्या स्थितीत वापरावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी कंट्रोल वापरू, गुरुत्वाकर्षण नियंत्रण, ग्रॅव्हिटी कंट्रोल, त्या ठिकाणी कोणतंही इन्स्ट्रुमेंट जर असेल ते इन्स्ट्रुमेंट फक्त उभ्या स्थितीत वापरावं लागेल. तुम्हाला कुठं वापरावं लागेल, उभ्या स्थितीमध्ये, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणा, वॅट मीटर हे मोजमापन करणारे साधन आहे. वॅट मीटर काय करते, कोणतं पॉवर म्हणजे इन्स्टंट पॉवर मोजते का, नाही, सरासरी पॉवर मोजते का, आणि ॲक्टिव्ह पॉवर मोजते का, आणि तुमचं काय करते, रिॲक्टिव्ह पॉवर मोजते का, ठीक आहे.
तर वॅटमीटर ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह दोन्ही पॉवर मोजते, पण कसा मोजते? ॲव्हरेज पॉवर. काय करते? ॲव्हरेज पॉवर. तर या क्वेश्चनचं उत्तर काय होईल? ॲव्हरेज पॉवर. ठीक आहे, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय होईल? ऑप्शन नंबर बी, सरासरी शक्ती. म्हणजे काय होईल? ॲव्हरेज पॉवर. काय मोजतोय? ॲव्हरेज पॉवर. त्या क्वेश्चनचा एक्झॅक्ट आन्सर काय होईल आपला? ॲव्हरेज पॉवर. ठीक आहे, चला पुढं. 3 फेज संतुलित म्हणजे कोणते? असंतुलित, सॉरी काय असंतुलित म्हणजे अनबॅलन्स आहे. अनबॅलन्स आहे. 3 फेज अनबॅलन्स स्टार कनेक्टेड लोड वीज मोजण्यासाठी आवश्यक असलेली वॅटमीटरची किमान संख्या किती आहे? ठीक आहे, हे बघा 3 फेजमध्ये काय करतो आपण? जर बॅलन्स लोड असेल, काय असेल? बॅलन्स लोड असेल, संतुलित लोड असेल, तर एक वॅटमीटर पण सफिशियंट आहे. एक वॅटमीटर पण काय? सफिशियंट आहे. पण काय म्हटलं? जर असंतुलित, काय म्हटलं? तर असंतुलित म्हणजे अनबॅलन्स लोड, मग ते स्टार कनेक्टेड असू द्या की डेल्टा कनेक्टेड असू द्या, काही संबंध नाही. ठीक आहे, अनबॅलन्स असेल तर मॅक्झिमम तुम्हाला कमीत कमी 2 वॅटमीटरची संख्या लागेल. कमीत कमी काय लागेल? 2 वॅटमीटरची संख्या लागेल. ठीक आहे, तर इथं काय म्हटलं तुम्हाला? 3 फेज असंतुलित स्टार कनेक्टेड लोडमध्ये वीज मोजण्यासाठी आवश्यक असलेली वॅटमीटरची किमान म्हणजे कमीत कमी संख्या. तर कमीत कमी संख्या किती असायला पाहिजे? 2. जास्तीत जास्त किती? 3 वापरू शकतो. ठीक आहे, पण इथं काय म्हटलं? किमान वाढलं. काय म्हटलं? किमान. तर किमान काय होईल? फक्त 2 वॅटमीटर संख्या आपण वापरू शकतो. कशासाठी? अनबॅलन्स. आणि जर हेच जर इथं जर क्वेश्चन जर मध्ये असं बॅलन्स जर असतं, काय असतं इथं? काय म्हटलं असतं? बॅलन्स लोड. तर बॅलन्स लोडमध्ये 1 पण सफिशियंट आहे. बॅलन्स लोडसाठी काय? 1 पण सफिशियंट आहे. पण इथं अनबॅलन्स असल्यामुळे काय झालं? क्वेश्चनचा आन्सर काय झाला? 2 वॅटमीटर. ठीक आहे, चला पुढे. ॲममीटरचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो? 0 असतो, खूप लहान असतो, खूप उच्च असतो आणि अनंत असतो. तर ॲममीटरचं जे इंटरनल रेजिस्टन्स आहे बघा, इंटरनल रेजिस्टन्स काय असते? खूप लहान असते. काय असते? खूप लहान. काय असते? इंटरनल रेजिस्टन्स काय असते? खूप लहान. याच्यासाठी आपण याला कधीही पॅरललमध्ये जोडत नाही. कारण काय बघा, जर सर्किट घेतलं असं आणि याचं इथं काय केलं? हे ॲममीटर कनेक्ट केलं. ठीक आहे, हे ॲममीटर कनेक्ट करू, तर काय होईल? याचा जे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स काय असते? खूप कमी असते. तर हे शॉर्ट सर्किट होऊ शकते. हे काय होते? शॉर्ट सर्किट होते. होऊ शकत नाही, होते शॉर्ट सर्किट. ठीक आहे, त्याच्यासाठी कधीही ॲममीटर काय करतो आपण? या लोडच्या सिरीजमध्ये लावतो, पॅरलली जोडत नाही. कारण काय? याचा जे इंटरनल रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स काय असते? खूप कमी असते. काय असते? खूप कमी असते. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय झाला? ऑप्शन नंबर बी, खूप लहान. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स काय असेल याचा? खूप लहान असेल. ठीक आहे, चला पुढे. डायनामीटर प्रकारचा वॅटमीटर रिकामी जागा मोजण्यासाठी वापरला जाऊ शकतो. डायनामीटर टाईप वॅटमीटर बघितलं, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, काय मोजते? पॉवर मोजण्यासाठी. डीसी पॉवर मोजते, एसी पॉवर मोजते, एसी आणि डीसी पॉवर मोजते, किंवा एसी आणि डीसी दोन्ही पण मोजत नाही. काय मोजते? तर डायनामीटर टाईप वॅटमीटर. तर डायनामीटर टाईप वॅटमीटर एसी आणि डीसी दोन्ही मेजरमेंटसाठी वापरले जातात. मग ते पॉवर एसी असो की डीसी असो, दोन्ही मेजरमेंटसाठी काय वापरलं जाते? डायनामीटर टाईप वॅटमीटर. ठीक आहे, चला पुढे बघा. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये उपकरणामध्ये डॅम्पिंग टॉर्क रिकामी जागाद्वारे प्रदान केला जाऊ शकते. आताच मागं आपण बघितलं. ठीक आहे, तर डॅम्पिंग टॉर्क कशाने? हवेचे घर्षण म्हणजे काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण एअर फ्रिक्शन. याला काय म्हणतो आपण? एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. द्रव जर असेल त्याला काय म्हणतो आपण? फ्लुइड फ्रिक्शन. ठीक आहे, एडी करंट डॅम्पिंग आणि वरीलपैकी सर्व. तर जे डॅम्पिंग आहे, तर आपण डॅम्पिंग काय करतो? आपण कोणतेही हे तिन्हीपैकी कोणताही एक परिणाम म्हणजे एक इफेक्ट वापरून आपण डॅम्पिंग टॉर्क प्रोव्हाइड करू शकतो. 3 पैकी कोणताही, म्हणजे इथं काय होईल? ऑप्शन नंबर लास्ट 4 ऑप्शन नंबर काय होईल? सो वरील सर्व. ठीक आहे, तर इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण या सर्वच वापरून म्हणजे यापैकी कोणताही एक वापरून आपण काय करू शकतो? डॅम्पिंग प्रदान करू शकतो. समजलं? चला पुढे. किंवा मोजमाप यंत्रणामध्ये मोजमाप म्हणजे कोणता? मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये कंट्रोल स्प्रिंग बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? म्हणजे कोणता सामग्री म्हणजे काय म्हणतो आपण? मटेरियल. ठीक आहे, कोणता मटेरियल वापरतात? पोलाद, चांदी, टीन केलेले तांबे, फॉस्फरस, कास्य. ठीक आहे, हे बघा जे काय म्हणलं आपण इथं, काय क्वेश्चन काय म्हणलं तुम्हाला? की जे कंट्रोलिंग टॉर्क प्रोव्हाइड करतो ना आपण, तर कंट्रोलिंग टॉर्क कसं काय ठरवतं? स्प्रिंग. एक असते स्प्रिंग कंट्रोल, दुसरं काय असते? ग्रॅव्हिटी कंट्रोल. तर कंट्रोलिंग टॉर्क 2 पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतो आपण. एक कोणता? स्प्रिंग कंट्रोल,
दुसरा कोणता ग्रॅव्हिटी कंट्रोल. तर इथं क्वेश्चन काय म्हटलं तुम्हाला, स्प्रिंग बनवण्यासाठी कोणतं, आता जे स्प्रिंग जे आहे तर स्प्रिंग जे बनवतो आपण, तर स्प्रिंग बनवण्यासाठी काय करतो आपण, फॉस्फरस ब्रॉन्झ. कोणता वापरतो आपण, फॉस्फरस ब्रॉन्झ. त्याला मराठीत काय म्हणतो आपण, फॉस्फरस कास्य. लक्षात, जर स्प्रिंग बनवण्यासाठी काय असते त्याची, फॉस्फरस ब्रॉन्झ हा आपण पदार्थ वापरतो. ठीक आहे. पुढे काय म्हणलं, कोणत्या प्रकारची ऊर्जा मीटर न्यूट्रल कनेक्शनसह कार्य करते. काय म्हणलं आपण, कोणत्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट हे एनर्जी, कोणत्या प्रकारचं एनर्जी मीटर, कोणत्या प्रकारचं एनर्जी मीटर न्यूट्रल कनेक्शन सोबत काम करते. कोणासोबत काम करते, न्यूट्रल कनेक्शन सोबत. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 आहे 3 फेज, 3 फेज 2 एलिमेंट. ठीक आहे. यामध्ये 3 फेज 2 एलिमेंट, 3 फेज 3 एलिमेंट, सिंगल फेज सिंगल एलिमेंट आणि सीटी आणि पीटी. ठीक आहे. सीटी आणि पीटी यापैकी कोणतं काय म्हटलं त्यांनी की एनर्जी मीटर न्यूट्रल कनेक्शन सोबत काम करते. ठीक आहे. चला तर ठीक आहे. आता काय म्हणलं, कोणत्या प्रकारच्या ऊर्जा मीटरमध्ये, कोणत्या प्रकारच्या एनर्जी मीटरमध्ये न्यूट्रल कनेक्शन सोबत करते. 3 फेज 2 एलिमेंट, सिंगल फेज सिंगल एलिमेंट, सिंगल फेज 3 फेज 3 एलिमेंट, सिंगल फेज सिंगल एलिमेंट, सीटी आणि पीटी. तर न्यूट्रल कनेक्शनसाठी काय लागते आपल्याला, सिंगल फेज सिंगल एलिमेंट. काय लागते आपल्याला, सिंगल फेज सिंगल एलिमेंट जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी न्यूट्रल कनेक्शन कंपल्सरी द्यावं लागेल. अदरवाईज आपले काय करणार, एनर्जी मीटरचं कनेक्शन वर प्रॉपरली होणार नाही, म्हणजे कंप्लीट होणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी काय लागेल, सिंगल फेज सिंगल एलिमेंट असेल तर त्या ठिकाणी न्यूट्रल कनेक्शन मस्ट इम्पॉर्टंट ठरते. ठीक आहे. पुढं काय म्हणलं, मेगर हे रिकामी जागा मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. तर मेगर काय वापरते, लिकेज रेजिस्टन्स मोजते, इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजते, लाईन करंट मोजते की लाईन व्होल्टेज मोजते. तर मेगरचा जे उपयोग आहे, तर मेगरचा उपयोग कुठे आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे. तर काय इतक्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेले आहे, मेगर 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 ही काहीच नाही. ठीक आहे. हे तुम्हाला झोपेतून उठला तरी माहीत असायला पाहिजे. मेगरचा वापर कशासाठी करतो आपण, इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी. आणि मेगर काय, एक टाईपचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये काय करतो, कोणत्याही प्रकारची सप्लाय देण्याची गरज नाही. याला कोणत्याही प्रकार सप्लाय द्यायची गरज आहे का, नाही. हे 0 ते 500 व्होल्टपर्यंत काय करते ना, DC सप्लाय स्वतः जनरेट करू शकते. चला पुढचा क्वेश्चन बघा. काय म्हटलं, विद्युत प्रवाह ओळखणारे साधन म्हणून रिकामी जागा ओळखले जाते. सर काय म्हटलं, विद्युत प्रवाह ओळखणारे साधन म्हणून रिकामी जागाला ओळखले जाते. ठीक आहे. म्हणजे विद्युत प्रवाह इलेक्ट्रिक करंट आयडेंटिफाय करण्यासाठी, ओळखण्यासाठी म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी कोणता इक्विपमेंट काय करला जातं, आपण वापरतो. कोणतं इक्विपमेंट वापरतो किंवा कोणतं इक्विपमेंट म्हणून असं ओळखलं जाते, काय करते, जे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट काय करते, आयडेंटिफाय करतं. ठीक आहे. व्होल्टमीटर करते, रेओस्टॅट करते, वॅटमीटर करते की गॅलोनोमीटर करते. तर इथं ऑप्शन काय आपलं, जे ऑप्शन नंबर 5 होईल गॅलोनोमीटर. काय होईल, गॅलोनोमीटर. तर जे गॅलोनोमीटर आहे, तर गॅलोनोमीटर काय करतं, तुमच्या इक्विपमेंटमध्ये काय करते, हालचाल आणि काय करते, डिफ्लेक्शन काय करते, इंडिकेट करते. काय करते, डिफ्लेक्शन काय करते, इंडिकेट करते. याचा वापर कुठं करतो आपण, पोटेन्शिओमीटरमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या DC ब्रिजमध्ये, AC ब्रिजमध्ये आपण काय करतो, गॅलोनोमीटरचा वापर करतो. जे काय कराल, तुमची स्मॉलर अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ करंट पण काय करते, डिटेक्ट करते. काय करते, करंट काय करते, डिटेक्ट करते आणि हालचाल दाखवते. म्हणजे काय होईल, जर करंट जर ओळखायचं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल तर इथं गॅलोनोमीटरचा आपण वापर करतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन, डेड वेट प्रेशर गेज. डेड वेट काय म्हटलं तुम्हाला, प्रेशर गेज हा कोणत्या तत्वावर, म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो, कोणत्या तत्वावर काम करतो. ऑप्शन नंबर ए पास्कल लॉ, ऑप्शन नंबर बी आहे डाल्टन लॉ, ऑप्शन नंबर डी आहे न्यूटनचा विस्कॉसिटी लॉ, ऑप्शन नंबर डी आहे अवोगाड्रो हायपोथिसिस. आता जे डेड वेट प्रेशर गेज आहे, तर डेड वेट प्रेशर गेज आहे ना, हे प्रेशर मेजरमेंटसाठी वापरतो. कुठं वापरतो आपण, प्रेशर मेजरमेंटसाठी. आणि याचा जे वर्किंग प्रिन्सिपल कशावर डिपेंड करते, पास्कल लॉवर. कशावर डिपेंड करते, पास्कल लॉवर. ठीक आहे. चला पुढे. ठीक आहे, घ्या चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हटलं, रिकामी जागाच्या मोजमापनासाठी हायड्रोमीटर वापरले जाते. ठीक आहे. ऑप्शन नंबर आहे रेटिंग डेन्सिटी, ऑप्शन नंबर आहे व्हॉल्यूम, ऑप्शन नंबर 3 आहे विरघळलेल्या पाण्याची टक्केवारी, ऑप्शन नंबर 4 आहे पाण्याची उपस्थिती. हे बघा, जे हायड्रोमीटर आहे ना, तर हायड्रोमीटर कशासाठी वापरतो, काय वापरतो आपण, कशासाठी वापरतो, रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा याला म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेजरमेंट्स करण्यासाठी. कशासाठी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी वापरण्यासाठी. ठीक आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड. आणि याचं जे वर्किंग प्रिन्सिपल काय, फ्लोटेशन्स. कशावर, फ्लोटेशन या तत्वावर काय करते ना, वर्क करते. पण हे काय करतात, स्पेसिफिक डेन्सिटी वापराल किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय म्हणा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा
रिलेटिव्ह डेन्सिटी, यापैकी काहीतरी काय करताना मेजर केलं, पण यापैकी ऑप्शन दिसायला काय तर रेटेड डेन्सिटी, रेटेड म्हणजे हा सॉरी इथं काय व्हायला पाहिजे, हा जे ऑप्शन आहे हा ऑप्शन बरोबर आहे, पण इथं काय असायला पाहिजे रिलेटिव्ह डेन्सिटी, काय असायला पाहिजे रिलेटिव्ह डेन्सिटी. तर हायड्रोमीटरचा वापर आपण कशासाठी करतो, रिलेटिव्ह डेन्सिटी मेजरमेंट करण्यासाठी वापरतो, म्हणजे त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण म्हणतो आपण. याचं जे वर्किंग प्रिन्सिपल काय असते फ्लोटेशन. ठीक आहे. नेक्स्ट, इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे. ठीक आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी आपण काय वापरतो, मेगर, काय वापरतो आपण मेगर. ठीक आहे. चला पुढे काय म्हटलं, रिकामी जागा मोजमापनासाठी सिटीचा वापर केला जातो. वारंवारता, करंट, व्होल्टेज, तापमान, म्हणजे काय होईल तुमचा फ्रिक्वेन्सी, करंट, व्होल्टेज आणि टेम्परेचर. यापैकी काय, करंट ट्रान्सफॉर्मर काय करतो आपण, करंट मेजरमेंट करण्यासाठी वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रिकामी जागाद्वारे मोजली जाते. ठीक आहे. आताच आपण बघितलं इलेक्ट्रोलाइटिक किंवा कोणत्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी आपण काय करतो, हायड्रोमीटरचा आपण वापर करतो. म्हणजे या क्वेश्चनचा काय होईल, ऑप्शन नंबर काय होईल बी. हे जे हायग्रोमीटर आहे ना, हायग्रोमीटर हे काय करतो आपण, याला काय म्हणतो आपण, हे काय मोजते आर्द्रता, काय मोजते आर्द्रता. ठीक आहे. मल्टीमीटर, व्होल्टेज, करंट. ठीक आहे. आता हे इथं का क्वेश्चन काय होतं आपल्याला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाने मोजतो आपण, हायड्रोमीटर. हायड्रोमीटर आणि हायग्रोमीटर दोघांमध्ये अंतर आहे. हे काय करतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आणि हे कशासाठी आर्द्रता मोजण्यासाठी आपण याचा हायग्रोमीटरचा वापर करतो. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज काय केलं की जितके जे मेजरमेंट या सब्जेक्टमध्ये मागील जितके पण आपले इलेक्ट्रिशियनचे एक्झाम आहेत त्यापैकी काय आलेले क्वेश्चनमधील काही क्वेश्चन आपण आज कव्हर केले. पुढील सेशनमध्ये आपण दुसऱ्या सब्जेक्टवर असेच मागील जे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आहे, सर्व गव्हर्नमेंट एक्झाममध्ये आलेले क्वेश्चनच आपण घेणार आहोत. म्हणजे जे बी क्वेश्चन घेऊ ते एक्झाम कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले आहेत तेच क्वेश्चन आपण इथं रिपीट करणार आहोत. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या प्रकारे आपण काय करू, रिव्हिजन करू. म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चनवर आपण काय प्रत्येक टॉपिकवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चनवर आपण क्विक रिवाइज करू. ठीक आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासोबत. धन्यवाद.